नमस्कार मित्रांनो, मी तिरुपती बालाजी त्याच्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी देवी अंबाबाई मंदिराचे दर्शन 4 दिवसात कसं केलं आणि एकटं गेलो होतो मी तिरुपती बालाजीला। त्याच्यानंतर किती खर्च आला, कोल्हापूरमध्ये मी कुठं लगेज ठेवलं, कुठं फ्रेश झालो, सगळी डिटेल तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा। हो का, सकाळचे वाजले होते 7:30 आणि मी ट्रेनमध्ये घेतला चहा। 8 वाजता मी रेणुगुंटा जंक्शनला पोहोचलो आणि तिकडूनच मी थेट बस पकडली तिरुमालाला। बसचं तिकीट होतं फक्त 105 रुपये। तुम्ही हे दृश्य बघू शकता, इकडेच तिरुपती बालाजी स्थित आहेत। त्याच्यानंतर तिरुमालाला मी पोहोचल्यावर इकडे एक बाजार होता छोटासा, मी चालत चालत गेलो आणि वाजले होते 9:30। रेणुगुंटापासून ते तिरुमालाला मी बसने आलो आणि मला लागले 1 तास 20 मिनिटं। मी सोलो ट्रॅव्हलिंग करत होतो, एक घेतली होती सॅक बॅग आणि साईड बॅग, लगेच जास्त नव्हतं म्हणून मला त्रास काहीच झाला नाही। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तिरुपती बालाजीचं स्टॅच्यू आहे, इकडे बरेचसे जण फोटो काढत होते, मी पण एक फोटो काढला। ह्याच्या पाठीमागेच कल्याण कट्टा आहे, त्या कल्याण कट्टामध्ये तुम्ही केस काढू शकता, तिकडेच फ्रेश अप व्हायचं, बॅग वगैरे ठेवायचं, सगळं काही आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। त्याच्यानंतर माझं स्पेशल एंट्री दर्शन होतं 4 वाजताचं, पण वाजले होते 11:30। पण मी विचार केला एकदा ट्राय करूया, लवकर जाऊया, आणि देवाच्या दयाने मला लवकर एंट्री भेटली। हो का, हे म्युझियम आहे, इकडून स्पेशल एंट्री दर्शनला जातात, जिकडे ATC सर्कल आहे त्या ATC सर्कललाच तुम्ही लगेज ठेवायचा, मोबाईल जमा करायचा। आता मोबाईल आत अलाउड नाही आहे। हो का, तुम्ही मंकी बघू शकता। त्याच्यानंतर माझं दर्शन झालं फक्त तासाभरात, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता फ्री कॉमन लगेज डिलिव्हरी सेंटर, इकडेच मी जे पण काही जमा केलं होतं माझं लगेज ATC सर्कलला, ते इकडे येऊन कलेक्ट करायचं, तुम्हाला एक कुपन देतात। मग मी कलेक्ट केलं, त्याच्यानंतर बोललो आता भूक लागली आहे, मस्तपैकी काहीतरी खाऊया। मग कळलं की इकडं प्रसादही भेटतो, आणि मग मी प्रसादाच्या लाईनीत थांबलो, आणि त्याच्यानंतर लागली होती भयंकर भूक। आता मी आलेलो आहे अन्नप्रसादमच्या हॉलमध्ये, तुम्ही बघू शकता गर्दी आहे थोडीफार, पण एवढी जास्त नाही आहे। त्याच्यानंतर हायजीन लेवल खूप चांगली आहे, आणि या पत्रावळीमध्ये चटणी, भेंडीची भाजी आणि हे भातासारखं काहीतरी दिलं होतं, पण खूप चांगलं होतं। मी परत मागितलं, पण मला परत तर काही भेटलं नाही। त्याच्यानंतर थोड्या वेळाने भात आला, आणि भात एवढा मोकळा म्हणजे सुटसुटीत होता ना, खाण्यात खूप मज्जा आली मला। त्याच्यानंतर आता मी भात खायला म्हणजे हे प्रसाद खायला सुरुवात करत आहे। मस्तपैकी मी खाणार आणि बघणार कुठेतरी एक अर्धा 1 तास आडवा पडणार, कारण की खूप प्रवास झालेला आहे रात्री, आता थकल्यासारखं व्हायला नको, कारण की आपली 9:30ला रात्री हरिप्रिया एक्सप्रेस आहे तिरुपतीपासून ते कोल्हापूरसाठी। रात्री मी ट्रेनमध्ये बसलो तर उद्या संध्याकाळी 4:30 वाजता कोल्हापूरला मी पोहोचणार। आता बघू शकता मी इकडेच आडवा पडलो एक अर्धा 1 तास। त्यानंतर मी इकडे पाहिलं तर 2 हत्ती दिसले मला, आणि बघू शकता गर्दी एवढी बिलकुलच नाहीये तिरुपती बालाजीला, कारण की आत्ताच नुकतं पालगाम अटॅक झालाय आणि वॉर पण चालू आहे इंडिया पाकिस्तानमध्ये, म्हणून लोक बहुतेक येत नाही आहेत गर्दीच्या ठिकाणी। माझं दर्शन फक्त 1.5 तासात झालं, 11:30-12च्या दरम्यान लाईनीत गेलो, आणि 1:20 दुपारी बाहेर आलो। तुम्ही बघू शकता इकडे पुजारी हत्तीला फळ खायला देत आहेत, आणि किती माया करत आहेत त्याला। आता रथयात्रा निघालेली आहे, ज्यांना बालाजीला येणं जमत नसेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आशीर्वाद घ्यावा व पाया पडावे व मनातली इच्छा मागून घ्यावे। आता मी मस्तपैकी भेळ घेतलेली आहे, आणि हे भेळ समोरच्या गार्डनमध्ये बसून खाणार आहे, आणि थोड्याच वेळात तिरुमाला बसस्टॉपला जाऊन तिकडून मी तिरुपतीला जाणार आहे। पण त्या अगोदर नंदी सर्कलला उतरणार आहे, कारण की तिकडं श्री कपिलेश्वरा स्वामी टेम्पल आहे, हेच ते टेम्पल आहे। तुम्ही कंडक्टरला सांगायचं की नंदी सर्कलला उतरवा, घाटाच्या खालीच नंदी सर्कल आहे। तुम्ही बघू शकता हे दृश्य किती छान आहे, इकडे एक तलाव आहे, आणि तुम्ही हे जे समोरचं बघताय हे खरोखरचं डोंगर आहे, ज्याच्यावर लाइटिंग सोडलेले आहेत, म्हणून एवढं छान दृश्य वाटत आहे। आणि बघू शकता तलाव। तर चला, आपली आता ट्रेन आहे कोल्हापूरसाठी हरिप्रिया एक्सप्रेस, तर आपण ट्रेनमध्ये जाऊया। हे बघू शकता तुम्ही, हे फर्स्ट AC क्लास आहे, पण मी फर्स्ट AC बुक केलेलं नाही आहे, कारण की एकटा बसून मी काय करणार त्या कंपार्टमेंटमध्ये, जरा बोलायला कोणी, म्हणून मी सेकंड AC क्लास बुक केली। तिरुपतीपासून मी ही रात्री ट्रेन पकडली 9:30 वाजता हरिप्रिया एक्सप्रेस, आणि कोल्हापूरलाही पोहोचणार 4:30 वाजता। आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30। आता मला जरा भूक लागली होती, आणि मी सकाळी नाश्ता घेतला, त्या नाश्त्यामध्ये होतं उपमा आणि शिरा, 60 रुपयाचा पडला, छान होतं। आणि हे दृश्य बघत बाहेरचं खाण्यात खूप मस्त वाटलं। त्याच्यानंतर मी जेवणाची ऑर्डर दिली, आणि जेवण होतं 140 रुपयाचं, ते पण खूप चांगलं होतं। त्यात होता भात, 2 आमट्या, 1 बटाट्याची भाजी आणि 1 चपाती,
आणि मग ते मी खाल्लं आणि खूप चांगलं वाटलं मला. त्याच्यानंतर मी मटका दही पण घेतलं, कारण की एक माणूस मटका दही विकत होता. तुम्ही हे बघू शकता, मटका दही आहे. त्यात मी साखर पण थोडीशी टाकली. या AC कोचमध्ये ही थंड मटका खाण्यात खूप मस्त वाटलं, पण थंडी वाजायला लागली म्हणून मी विचार केला थोडं बाहेर थांबूया. ट्रेन थोडी स्लो झालेली आहे आणि तुम्ही हे दृश्य बघू शकता. मला तर असं वाटतं गोव्यालाच आलेलो आहे मी. आता थोड्याच वेळात मिरज जंक्शन येणार आहे. आता मिरज जंक्शनपासून कोल्हापूर फक्त 1 तासाचा अंतर आहे. त्याच्यानंतर ह्याचा पुढचा स्टेशन आहे जयसिंगपूर. आता जयसिंगपूर नंतर मी थेट पोचलो श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स कोल्हापूरला. आता मला आंघोळ करायची होती, फ्रेश व्हायचं होतं, म्हणून मी एका आजींच्या घरी गेलो आणि ते पत्ता सांगतो, मंदिराच्या शेजारीच आहे. हो का, हे मंदिराचं उत्तरद्वार आहे. ह्या मंदिराच्या शेजारी इकडं दुकान एक आहे, दत्तात्रय तुकाराम म्हणून. याच्या समोरच एक गल्ली आहे, मी तुम्हाला दाखवतो. हो का, ती गल्ली ही आहे. इकडे ज्वेलर्सचं दुकान आहे, तुम्ही नोट करून घ्या. आणि त्या आजींच्या घरी मी आंघोळ केली फक्त 60 रुपये. तुम्ही नक्की भेट द्या इकडं, आणि राहण्याची पण सुविधा आहे. हो का, हीच ती बिल्डिंग आहे. इकडे मी आंघोळ केली आणि फ्रेश झालो. त्यानंतर मी घेतलं देवीचं ताट आणि मंदिराच्या लाईनीत गेलो आणि माझं दर्शन फक्त 15 मिनिटात झालं. आणि तुम्ही बघू शकता हे दृश्य किती चांगले आहे. त्याच्यानंतर मला इकडून जायचं होतं रंकाळ्याला, आणि रंकाळा इकडून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. आणि मी गेलो आणि बघा तुम्ही, हे वातावरण किती छान आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 6. खूप मस्त वातावरण होतं, थंडगार. आता आपली ट्रेन आहे रात्री परत 9 वाजता कोल्हापूरपासून ते पुण्यासाठी. त्या अगोदर मला जेवायचं होतं. मग मी एक हॉटेल आहे गोकुळ हॉटेल, त्या हॉटेलमध्ये गेलो आणि ताट होतं फक्त 170 रुपयामध्ये. खूप अप्रतिम जेवण होतं. तुम्हाला जर कुंडली विश्लेषण करायची आहे तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. खूप कमी दरात कुंडली विश्लेषण केली जाईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.